नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। एक प्रश्न विचारतो, तुमच्या घरात शाळेत जाणारं मूल आहे का? आणि असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, आणि नसेल तरीही ऐका, आपलं काय जातं आहे तसंही। कारण आपल्या समाजात काय चाललं आहे हे प्रत्येकाला जाणून घेण्याचं खूप गरज आहे। आज समाजात काय चाललं आहे याबद्दल कोणीही आवाज उठवायला तयार नसतं, खास करून जिथे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन येतात आणि जिथे जिथे मोठे मोठे इन्स्टिट्यूशनचे वर्कर जेव्हा आपले ते पॉलिटिशियन्स लोक असतात त्यावेळी आपण कोणीही कधीही काही बोलू शकत नाही। तसंच आज आपण एका मोठ्या विषयावर बोलणार आहोत, आपली शाळा। शाळेच्या चार भिंतीमध्ये काय चालतं आणि त्याच्या बाहेर काय चालतं या गोष्टींबद्दल अजूनही कोणी बोलत नाही आहे। मला वाटतं सगळ्यांनी बोलायला सुरुवात केली पाहिजे। मला समजत नाही आहे की एवढी घुसमट, एवढी दडपण, एवढी स्पर्धा, एवढी वाढती फी, तरीही कोणी याच्यावर अजूनही बोलायला तयार नाही आहे। तर आज आपण या विषयावरच बोलणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। मित्रांनो, आज प्रत्येक शाळेत एकच चर्चा असते, माझ्या मुलाला किती मार्क्स पडले, तुझ्या मुलाला किती मार्क्स पडले। ही स्पर्धा इतकी विकृत झाली आहे की मुलांना त्याचं बालपणच विसरायला भाग पडलं जात आहे। एखाद्या मुलाला क्रिकेट खेळायला आवडतं, एखाद्याला ड्रॉइंग आवडतं, एखाद्याला डान्स करायचं असतं, पण आईबाबा म्हणतात आधी मार्क्स बघ, बाकी सगळं नंतर बघू। नंतर तो कधीच येत नाही। शाळांनी या स्पर्धेच्या खतपाणी घातलं आहे। रँक लिस्ट, मेरिट बोर्ड्स, टॉपर्सचे फोटो, हे सगळं बघून त्या मुलांना कमी मार्क्स मिळाले तो आतून कुठेतरी तुटत असतो। त्याला वाटतं की मी कमी आहे, मी नालायक आहे, पण हे खरं नाही आहे। मित्रांनो, अल्बर्ट आइन्स्टाईन, APJ अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर यापैकी कोणीही शाळेमध्ये टॉपर नव्हतं, पण आज जग त्यांना ओळखतं। कारण प्रत्येक माणसाची एक वेगळी ताकद असते, फक्त ती ओळखण्याची गरज असते। आणि यामध्ये काय होतं माहिती आहे, समाजामध्ये ना आपले आईबाबाच सुरुवात करतात की आपल्या मुलाला काय बनायचं आणि काय नाही बनायचं। अरे पण त्या मुलाला तर विचारा, तो मुलगा काय विचार करतो आहे, त्या मुलाचं डोकं कुठे चालतं आहे, त्या मुलाला नक्की बनायचं काय आहे, त्या मुलाची स्ट्रॅटेजी काय आहे, मुलाला समजून घ्यायचा तर प्रयत्न करा। जर नाही समजलं तर तुमचा मुलगा नेहमी कुडत कुडत जगत राहणार। तुम्हाला वाटतंय का तुमचा मुलगा असा कुडत कुडत जगावा? नाही ना। तर यासाठीच हा सगळा आज मला तुम्हाला काही गोष्टी पुन्हा पुन्हा अशा सांगाव्या वाटतात, ज्या करून सगळ्यांना माहीत असतं बरं का, पण कोणाला बोलायचं नसतं। कुणालाही असं म्हणजे स्वतःचा काही पॅटर्नच तयार करायचा नसतो। अशा केसमध्ये पालकांनी थोडा विचार करायची खूप गरज आहे की आपला मुलगा नक्की काय विचार करतोय हे समजून घ्या। खूप दडपणाखाली असतात ती मुलं, ते जेव्हा दडपण त्यांना येतं ते नाही एक्सप्रेस करू शकत, आणि आईबाबांच्याच हातात आहे की त्या मुलाने आपल्यापाशी कसं व्यक्त व्हावं आणि त्याला कसं बोलतं करावं, जेणेकरून त्याच्या मनात काय चाललं आहे हे समजून घेण्याची प्रवृत्ती आपल्याला समजली पाहिजे आणि त्यांनाही त्याची ओळख निर्माण करता आली पाहिजे। हे सगळं त्याच्यासाठीच अट्टहास आहे। आता काही शाळेच्या मनमानी कारभार तुम्हाला सांगतो। म्हणजे कसं आहे, बरेच जण म्हणतील अरे हे आमच्याच शाळेत होतं आहे। पहिली गोष्ट, युनिफॉर्म। शाळा सांगते की युनिफॉर्म हा आमच्याच दुकानातून घ्या। बाहेर तेच कपडे निम्म्या किमतीतही मिळतात, पण शाळेने ठरवलेल्या दुकानात दुप्पट किंमत मोजायला लागते। हा व्यवसाय आहे, हा शिक्षण नाही आहे। दुसरी गोष्ट, बुक्स, स्टेशनरी, ह्या सगळ्या गोष्टी शाळा स्वतःच वापरायला सांगतात। शाळेचेच पब्लिशर बाजारात जे बुक्स 200 रुपयाला मिळतात ते त्या शाळेमध्ये 600ला विकल्या जातात, आणि दरवर्षी नवीन एडिशन, जुन्या भावाचे बुक्स तुम्ही कामाची नाही असं सांगितलं जातं। तिसरी गोष्ट काय की ॲक्टिव्हिटीज, इव्हेंट्स, स्कूल ट्रिप, ॲन्युअल डे, सायन्स फेअर, स्पोर्ट्स डे, प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे पैसे। मुलाने पार्टिसिपेट नाही केलं तर त्याला वेगळ्या नजरेनं बघितलं जातं। पालक नाही म्हणू शकतच नाही, कारण मुलांवर परिणाम होईल या भीतीने। चौथी गोष्ट, प्रायव्हेट ट्युशन्स। शाळेतलेच शिक्षक वर्गात नीट शिकवत नाही आणि घरी ट्युशनला बोलावतात। हे एक मोठं षडयंत्र आहे। तुम्हाला एकाच गोष्टीसाठी दोनदा पैसे द्यावे लागतात। हे सगळं कायद्याने चुकीचं आहे, पण बोलणार कोण? पालक बोलतो मुलाला त्रास होईल। या सगळ्या गोष्टी माहीत असतं, पण शाळा याच भीतीचा फायदा घेतात। आणि या शाळेंमध्ये होतं काय, प्रामुख्याने जेव्हा प्रत्येक गोष्टी जर शाळेलाच द्यायच्या आहेत
प्रत्येक गोष्टी शाळेलाच द्यायच्या आहेत, मग शाळेने बिझनेसच करावा. कशाला शिक्षणाचा खोटा खोटा आवा आणायचा, बरोबर ना. मग ह्या समजा आता ज्यावेळी एखादा पालक त्यांच्यासमोर बोलतो की हे चुकीचं आहे, या गोष्टींसाठी आम्हाला पैसे द्यायचे, पैसे हे प्रत्येक वेळी द्यावे लागतात, त्यावेळी शाळा त्यांना मुलाला सरळ सरळ म्हणतात की जमत असेल तर बघा, नाही तर तुमच्या मुलाला घेऊन जा. मी शाळेची नावं नाही सांगत इथे, पण बरेच शाळेमध्ये असंच चालतं. माझे स्वतःचे अनुभव आहेत काही, आणि काही माझ्या मित्रांचे देखील अनुभव आहेत. मी इथे बोलणार नाहीत त्या गोष्टी, कदाचित पुढच्या कोणत्या एखाद्या व्हिडिओमध्ये जर हाच विषय आला तर नक्की बोलेल मी. आता सर्वात महत्त्वाचा भाग आहे, आपल्या मुलांवर काय परिणाम होतो आहे. मित्रांनो, एक काळ असा होता तुमच्या आमच्या शाळेच्या वेळचा, आपल्याला एवढा काही फरक नव्हता पडला. आपण अभ्यासही करायचो, आपण खेळायचोही मजबूत. मला वाटतं माझंच एखादं उदाहरण सांगायचं झालं, माझ्या आईवडिलांनी माझ्या शिक्षणावर एवढं लक्ष नाही दिलं तरी आम्ही अभ्यास करायचो. अगदी आम्ही जेमतेम होतो, आम्ही कधी टेन्शन घेतलं नाही. आम्हाला बदडायचे सगळे शिक्षक, पण कधी असे पालक येऊन बोलले नाहीत की माझ्या मुलाला का मारलं, एवढं नव्हतं मारायला लागत, तेवढं नव्हतं मारायला लागत. काही ठिकाणी छडी लागे छमछम विद्या येई घमघम ही म्हण बरोबर होती. पण मित्रांनो, जसा काळ बदलतोय तसं आपल्या मुलांचं शिक्षण बदलतंय, मुलांची विचारसरणी बदलते. मुलांच्या प्रत्येक शाळेच्या सिलॅबसमधली कॉम्पिटिशन वाढलेली आहे. त्यांचे नंबर्स वेगळे वेगळे होत आहेत. प्रत्येकाला नंबर्स हवे असतात आणि त्या नंबरच्या पायी मुलं खूप दडपणाखाली असतात. मुलांना ॲनेक्झिटी होते, मुलांना खूप प्रेशर असतं, मुलं असं स्ट्रेसमध्ये जगत असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या एन्झायटी पायी परीक्षेच्या अगोदर यांना ताप येतो, यांच्या पोटात दुखत असतं. या गोष्टी खोट्या नाहीत बरं का मित्रांनो, या सायकोलॉजिकल सिम्पटम्स आहेत. मुलांचं शरीर सांगतं आहे की आम्हाला प्रेशर सहन होत नाही आहे. शाळेत टीचर ओरडते, एक्झाम चुकली, प्रोजेक्ट नाही केला, या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मुलांना खूप अपमानकारक वाटत असतं. आपण म्हणतो एवढं काय होतं आहे, हे चुकीचं आहे. मुलांच्या भावना समजून घ्या मित्रांनो. जसं काळ बदलला आहे तसा मुलांच्या भावना देखील बदलत चाललेल्या आहेत. आज छोट्या छोट्या मुलांना एन्झायटीमुळे असं लो फील होतं, त्यांना सगळ्या गोष्टी अपमानकारक वाटतात. हे कसं काय झालं? याच्या पाठी समाजामध्ये होणारे बदल, त्याच्यामुळे आपला समाज हा मुलांवर एवढा प्रतिभावशाली झालेला आहे की मुलांना पण कळत नाही आहे आणि पालकांना देखील समजत नाही आहे की या गोष्टींचं निवारण काय केलं पाहिजे. आता झालं आहे कसं, 10वी-12वीच्या निकालानंतर मुलं टोकाची पावलं उचलतात. हे बातम्यांमध्ये सर्रास येतं, पण त्यावेळी आपण 2 दिवस चर्चा होते आणि सगळं विसरतो. मूळ प्रश्न तसाच असतो मित्रांनो. ज्याचा मुलगा किंवा मुलगी जाते जीवानीशी, त्यांच्या आईवडिलांना जाऊन विचारा की त्या लोकांनी आयुष्यात काय फेस केलेलं असतं. एक गोष्ट नीट समजून घ्या, मुलांचे मार्क्स हे त्यांचं भविष्य नाही आहेत. त्यांचा स्वभाव, त्यांचं मन, त्यांची जिद्द हे त्यांचं भविष्य घडवतात. मार्क्स एका परीक्षेचा निकाल आहे, आयुष्याचा नाही आहे. तर हा दबाव तुमच्या मुलांवर पहिल्यापासूनच नको असायला हवा. तर मुलांच्या शिक्षणाकडे आईवडिलांनीच लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. शिक्षक वगैरे हे फक्त शाळेपुरते मर्यादित आहेत, पण घरी आल्यानंतर आपल्या मुलाचं शिक्षण काय होतं आहे, कसं होतं आहे तुम्ही घेऊ नका, पण ॲटलिस्ट त्यांना वेळ द्या, त्यांना विचारा, तरीही बराच मोठा सपोर्ट त्यांना मिळतो. आता या व्हिडिओचा सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट सेगमेंट आहे, लक्ष देऊन ऐका बरं का, खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये मी प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत. त्याने तुमच्या डोक्याचा बोलतात ना की एक भाग तुमच्या डोक्याचा उडून लावेल, एवढ्या जबरदस्त काही गोष्टी फॅक्ट्स आणि फिगरने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जसं प्रत्येक घरात कोणीही बोलत नाही, सगळ्यांना माहीत असतं मागच्या 10 वर्षामध्ये शाळांच्या फीज प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत, लिटरली प्रचंड प्रमाणात. जवळजवळ असं बोलायला आपण कमी नाही करू शकत की सरासरी 200ने वाढलेले, 200 ते 300% वाढलेले आहेत. म्हणजे 2015 साली शाळेची फी 30,000 होती, आज ती 90,000वर गेली आहे. 90 ते 1,20,000पर्यंत गेलेली आहे. आणि यात येतं सगळं ट्युशन फ्री, युनिफॉर्म, बुक्स, ॲक्टिव्हिटी यांचा खर्च वेगळाच असतो. दुसरीकडं एक सामान्य नोकरदार पालकाची इन्कम किती वाढली,
महागाईच्या मानाने फारच कमी, 8 ते 10% फीज वाढते, पण पालकांचा पगार फक्त 4 आणि 5% वाढत. ही तफावत दरवर्षी मोठी होत चालली आहे बरं का. शेतकरी कुटुंबातील पालक, छोटे व्यावसायिक, रोजंदारीवर काम करणारे, त्यांच्यासाठी तर फक्त ऐकू शकतात. चांगल्या चांगल्या शाळांचे त्यांना स्वरूप कधीच पाहायला मिळत नाही. यासाठी हे शेतकरी, हे नोकरदार वर्ग स्वतःचं सोनं देखील गहाण ठेवतात आणि कर्ज काढलं जातं. मुलांना याची कल्पनाही नसते, पण हे होतं आहे. काही शाळां सांगतात आम्ही उत्तम सुविधा देतो म्हणून फी आमची जास्त आहे. पण सुविधा खरंच मुलांसाठी आहेत का, की मार्केटिंग स्ट्रॅटेजी? AC क्लासरूम, स्मार्ट बोर्ड हे सगळं ठीक आहे, पण मूल्य शिक्षण, चारित्र्य घडवणं, व्यक्तिमत्व विकास याचं काय? RT ही म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट. या ॲक्टनुसार 25% जागा गरिबांसाठी राखीव आहेत. पण या जागा खरोखर मिळतात का? बहुतेक शाळा या नियमाला डावलतात आणि सरकार डोळे मिटून फक्त उघड्या डोळ्यांनी बघत राहतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग करायचं काय? याच्यावर उपाय काय? हे सगळं चुकीचं दिसतंय, पण आपण काय करू शकतो? तर पहिली गोष्ट, पालकांनी एकत्र यायला हवं. एकट्या पालकांनी आवाज उठवला तर शाळा त्याला वेगळ्या नजरेने बघते, पण 20-25 पालक जर एकत्र आले तर शाळेला उत्तर देणं मस्ट आहे आणि द्यावं लागतं. पॅरेंट टीचर असोसिएशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगा, त्यांना सक्रिय करा. दुसरी गोष्ट, आपल्या अधिकारांबद्दल जाणून घ्या. शाळेने बेकायदेशीर फी आकारली, युनिफॉर्म एकाच दुकानात घ्यायला सांगितलं तर तुम्ही जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. राईट टू एज्युकेशन ॲक्ट वाचा, त्याचा वापर करा. तिसरी गोष्ट, मुलांशी बोला. फक्त मार्क्स विचारू नका, त्याच्याबरोबर वेळ घालवा. त्याला काय आवडतं, त्याला कुठे आनंद मिळतो हे जाणून घ्या. मुलाला घर सुरक्षित वाटलं पाहिजे. चौथी गोष्ट, शाळा निवडताना सांभाळून निवडा. फक्त नाव बघू नका. फी स्ट्रक्चर, शाळेचा ॲप्रोच, शिक्षकांचा दर्जा या सगळ्या गोष्टी बघा आणि शक्य असेल तर सरकारी शाळांचाही विचार करा. काही सरकारी शाळा आजही खूप चांगल्या आहेत. तर मित्रांनो, हा विषय फक्त शाळेचा नाही, हा आपल्या मुलांच्या भविष्याचा विषय आहे आणि ते भविष्य घडवण्याची जबाबदारी फक्त शाळेची नाही, आपलीही आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल तर तुम्हालाही याचा असाच अनुभव आला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंट्समुळे दुसऱ्या पालकाला दिलासा मिळू शकतो. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ त्या प्रत्येक पालकापर्यंत पाठवा ज्याला हे ऐकण्याची गरज आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.